स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। 25 जुलै वार शुक्रवार चालू होणार आहे श्रावण आणि श्रावण महिना आला की सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं, हिरवंगार निसर्ग असतं। तर या दिवशी शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे, जीवितीची पूजा करायची आहे। आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी आपण प्रत्येक महिलेने जीवितीची पूजा करायची आहे। तर ही पूजा कशी करायची आहे, खूप साधी आणि सोप्या पद्धतीची पूजा आहे। म्हणजे 2 मिनिटाची पूजा आहे, पण आपल्या मुलांना त्याचा बेनिफिट मात्र खूप जास्त भेटतो। तर करायचं काय आहे, डिस्प्लेवर जो फोटो दिसतोय तो जीवितीचा फोटो आहे। तो तुम्हाला कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये भेटेल किंवा आत्ताचं युग हे ऑनलाईन आहे, तुम्ही गुगलवर सर्च करा आणि त्याची प्रिंट काढून घरी घेऊन या। जीवितीची पूजा करताना एक पाटावर किंवा जर तुमच्या घरी छोटंसं मंदिर असेल तर तिथेच ती प्रतिमा तुम्ही स्टिक करू शकता। त्याच्यानंतर तिला हार घालायचा आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर जीवितीला धूपारती दाखवायची आहे आणि नैवेद्य म्हणून खोबऱ्याची वाटी असते, त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकून तो नैवेद्य तिथे ठेवायचा आहे। एक पानाचा विडा घ्यायचा आहे, त्याच्यावर एक सुपारी ठेवून हळदी कुंकू ठेवून अशा पद्धतीने जीवितीची पूजा करायची आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। म्हणजे साधीशी पूजा आहे, पण ही पूजा खूप महत्त्वाची आहे। तर प्रत्येक शुक्रवारी म्हणजे श्रावणातील जेवढे शुक्रवार आहेत त्या प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी जीवितीची पूजा नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव।